नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत देवणी तालुक्यातील वलांडी जिल्हा परिषद गटामध्ये. वलांडीमध्ये आपण वेगवेगळ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आहोत. आज आपल्यासोबत वलांडी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार यांचे पती, ज्यांचा खूप मोठा जनसंपर्क आहे, वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात असेल किंवा राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम करून या भागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ज्यांनी आपलंच नाही तर आपल्या वडिलांचा वारसा घेऊन ते राजकारणामध्ये काम करणारे आपले अजितनारायण बेळकुणे आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहे. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता काय या भागाच्या समस्या आहेत, काय वाटतं? मी या ठिकाणी आवर्जून एक आठवण काढतो की आमचे नेते आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब, आदरणीय चाकूरकर साहेब, या तीन महान नेत्यांनी देवणी तालुक्यातच नसून पूर्ण जिल्ह्यामध्ये विकासाचा पर्व त्यांनी काळ उभा केला होता. आणि त्यानंतर आमचे आदरणीय नेते दिलीपजी देशमुख साहेब, अमितभैया देशमुख साहेब, गिरीशभैया देशमुख साहेब, अशोक पाटील निलंगेकर साहेब, अभयदादा डॉक्टर साहेब आणि अशी मोठी फळी काँग्रेसच्या माध्यमातून विकासाच्या बाबतीत सतत सतर्क असते आणि कामाच्या बाबतीत कधीच तडजोड या आमच्या नेत्यांनी केलेली नाही. आणि तो विचार, तो वारसा आमच्या या देवणी तालुक्यामध्ये आमच्या शेतकरी बांधवांना तर माहितीच आहे, जनसामान्य सर्व लोकांपर्यंत त्यांच्या विकासाच्या गंगा त्यांच्या घरापर्यंत गेलेली आहे. त्यामुळं हा विचार लोकांपर्यंत पोहोचवणं आणि हा विचार लोकांमध्ये जनतेमध्ये टिकवून धरणं हाच आमचा प्रयास ठरलेला आहे. मागच्या काळामध्ये आपण खास करून देवणी तालुका बघितला असता. 7 वर्षापूर्वी आमचे देवणी तालुक्यातील मानकरी सरकार असतील किंवा दिलीप पाटील नागेकर साहेब असतील, बालाजीदादा कारभारी असतील, हे जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून होते. तर त्यांच्याच काळामध्ये या वलांडी शहरामध्ये जिल्हा परिषद काय करू शकते याची अनेक कामं आपल्याला मागच्या काळामध्ये बघता दिसतील. त्यांचा कार्यकाळ झाल्यानंतर मागच्या 9 वर्षापूर्वी आमच्या देवणी तालुक्यातून भाजपच्या नेत्यांना कौल गेला. मग त्यानंतर या मागच्या 9 वर्षामध्ये जिल्हा परिषद असते आणि ती स्थानिक लेवलचे लोकांच्या, जनसामान्य लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतात याची जाणीवच राहून गेल्यासारखं झालं. कारण मागचे भाजपचे जे उमेदवार निवडून आले त्याच्यानंतर निवडून आल्यानंतर कधीच कोणता उमेदवार हा जनसामान्यामध्ये आपल्या परिसरामध्ये कधी दिसले नाहीत, कोणाच्या अडचणी समजून घेतली नाहीत. उदाहरणार्थ द्यायचा असेल तर आमच्या वलांडीचा दवाखाना आदरणीय दिलीप पाटील नागरकर साहेब असतील, आदरणीय बालाजीदादा कारभारी असतील, यांनी ज्या नावारूपाला आणलं होतं दवाखान्यात पूर्ण वेळ लक्ष देऊन तिथल्या स्थानिक लोकांना इव्हन देवणीतून पेशंट इथे यायचे आणि निलंगा तालुक्यातले काही पेशंट वलांडीला यायचे दवाखाना चांगला आहे म्हणून. ही जी कामाची गमक होती ती कुठं मागच्या 9 वर्षामध्ये संपल्यागत वाटत आहे. आणि त्याच गोष्टीला पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहून इतर मूलभूत गरजा आणि जनसामान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी काँग्रेस सतत कटिबद्ध आहे. खऱ्या अर्थानं मागच्या 9 वर्षामध्ये जो खुंटलेला विकास आहे तो विकास येणाऱ्या काळात पुन्हा पुनर्जीवित करणार असं आपण या ठिकाणी सांगितलं. मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा दुसरा की तुमची जी लढाई आहे आता ती कोणासोबत आहे? खरं सांगू का, लढाई ही विकासासाठी, कोणासाठी कोणाचं तर नाव घ्यावं किंवा गोष्टी सांगण्यापेक्षा आम्ही विकास केलो आणि आम्ही विकास करणार आहोत हा आमचा मूळ मुद्दा आहे. आणि पदही शोभेचे नसून पदही काम करण्यासाठी. आणि आपण जर पद फक्त स्वार्थासाठी वैयक्तिक जर घेतलो आणि त्याला जर न्याय नाही देऊ शकलो तर हे अनेक लोकांकडून आपण पाप केल्यासारखं असं मला वाटतं.
मागच्या काळामध्ये या भागाचे जिल्हा परिषदचे सदस्य राहिलेले रामचंद्रजी टिमके या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. पण त्यांच्या काळामध्ये खूप मोठा विकास झाल्याचं ते असं सांगत आहे. नाही, मला या बाबतीत आदरणीय रामभाऊंना विनंती आहे की आणखी 2 दिवस वेळ आहे. रामभाऊनं फक्त एकदा येऊन म्हणावं इथं मतदारसंघामध्ये की मी हे कामं केलं, आम्ही मांडतो. तुम्ही रामभाऊंना असं पुन्हा ऑफर किंवा चॅलेंज वगैरे द्यायचं असं वाटत नाही? ते चॅलेंज नाही, मुळात माझा मुद्दा तुम्ही प्रकर्षाने एक लक्षात घ्या की मी विकासाबद्दल बोलतो आणि रामभाऊनं मागच्या 9 वर्षांमध्ये कोणतंही काम केलेलं माझ्याच नाही तर जनतेच्याही कधी निदर्शनास आलेलं नाही. म्हणून मी रामभाऊंना विनंती करतोय, कारण चॅलेंज वगैरे गोष्टी हे योग्य नाही आणि ते करूही नाही कोणी कोणाला. पण मी रामभाऊला विनंती करतो की खरं जर काम केले असतील तर त्यांनी रामभाऊला येऊन इथं दाखवावं की मी हे काम केलं आहे आणि हे आर्थिक कामात म्हणजे लोकांच्या सेवेसाठी तयार आहे. माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही आता एक वेगवेगळे विकासाचे मुद्दे घेऊन जनतेच्या समोर जाताय, काय मतदारांना आव्हान करा? मी मतदारांना विनंती करतो की ही निवडणूक आपल्या जनसामान्यांच्या अस्तित्वाची, आपल्या विकासाची आहे. विधानसभा लोकसभा जसे एक सर्वांगीण विकासाबद्दल असते, पण ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची, आपल्या विकासाची आहे. तर त्याच्यामध्ये शैक्षणिक असेल, आरोग्याचे असतील, शेतीविषयी असतील, दळणवळणाची व्यवस्था असतील, ग्रामीण स्वच्छता असेल, सर्व विषयाबद्दल कारण बऱ्याचशा योजना केंद्राच्या योजना त्या सरळ जिल्हा परिषद माध्यमातूनच ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचत असतात. जिल्हा परिषद एक आपला माध्यम असं आहे की सरकारची योजना आणि जनसामान्यांचं नाळ जोडून देण्याचं हे काम करत असतात. ते विशेष म्हणजे विना भ्रष्टाचार. कारण मागच्या 2 वर्षामध्ये मी सांगण्यापेक्षा तुम्ही जनसामान्यांच्या मतं समजून घ्या की मागच्या 2 वर्षामध्ये प्रत्येक योजनेचा काहीतरी रेट ठरलेला आहे. 9 वर्षामध्ये झालेला आहे. त्याच्यापूर्वी आम्ही काँग्रेसच्या काळामध्ये घरपोच योजना आम्ही फ्रीमध्ये लोकांना बोलून घेऊन दिलेल्या होत्या. या योजना आता मागच्या 2 वर्षामध्ये दर ठरलेला आहे त्यांचा की बेरीला किती द्यायचं, शेडला किती द्यायचं, घरकुला किती द्यायचं. जनसामान्यांच्या भावना आहेत तर त्यांना माहीत आहे की रेट किती चालू आहे, कशा पद्धतीने चालू आहे, कोण करतं, हे सगळ्या गोष्टी सामान्य लोकांना माहिती आहे. नक्कीच मागच्या काळामध्ये कमिशनखोरीचा तुम्ही या ठिकाणी आरोप थोडक्यात केला असं राहतात की मागच्या काळामध्ये मागच्या 9 वर्षामध्ये काय विकास झाला, किती आर्थिक सामान्य लोकांची पिळवणूक झाली, या सर्व गोष्टीचा वापर तुम्ही आज या ठिकाणी केला. नागराज म्हणून आपण विकासाची चर्चा केली, आपला आपण या सभेत दिला त्याबद्दल नागराज तुमच्या मनापासून धन्यवाद. तर मंडळी, आता आपल्यासोबत वलांडी या गावचे भूमिपुत्र जे गेल्या अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठ्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे, पक्षामध्ये काम केलेलं आहे, सामान्य माणसांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम केलेले असे हाकीमबाई शेख आज आपल्यासोबत आहेत. हाकीमबाई नागराज, हाकीमबाई बोडीवाले आपल्यासोबत आहेत. तुमचं नागराज न्यूजमध्ये स्वागत आहे. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. तुम्ही उमेदवारी मागितली होती पक्षाला, परंतु उमेदवारी तुम्ही माघार घेतली, काय नेमकं कारण होतं? त्याचं कारण असं होतं की मी निवडणुकीला थांबलो आणि माझी जे मताची विभागणी होणार होती ते विभागणी होऊन विकास न करणाऱ्या अशा एका वेगळ्या पक्षाला माझं मत जाणार होतं, ते त्यांचा फायदा होता. आणि मी हे विचार केलं की आपलं जे जातीवाद किंवा असल्या गोष्टी जे धर्मभेद असल्या पक्षासोबत राहून, पुरोगामी विचाराच्या पक्षासोबत राहून पहिल्यापासूनच काम करणारं पुरोगामी विचाराचं शाहू फुले आंबेडकर या विचारानं काम करणाऱ्या पक्षासोबत मी काम करत आलेलं आहे. आणि त्याच पक्षाचा फायदा होवो या विचाराने मी माझं काम माघारी घेऊन मी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे लातूर जिल्ह्याचा वाहतूक जिल्हाध्यक्ष आहे आणि या वलांडी जिल्हा परिषद गटापुरतं मर्यादित मी त्याला जाहीर माझा पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसच्या उमेदवाराला आणि त्याचा फायदा त्यांना हो या हिशोबाने आपण काढले. बरं, सध्या काय मतदारसंघाची परिस्थिती आहे आणि काय सांगाल? मतदारसंघाची परिस्थिती चांगली आहे. सध्याचं वातावरण एकदम नंबर 1 आहे. आणि काल आम्ही भुया इथं वलांडीला सभा घेतले, त्या सभेमध्ये सरळ घोषित केले
की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा वलांडी गटाचा आहे. त्यामुळे आम्हाला मी जनतेला एवढंच आवाहन करू इच्छितो, एवढं विनंती करतो की आपल्या जिल्हा परिषद वलांडी जिल्हा परिषद गटातील उमेदवाराला जर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनवत असतील तर आपल्या ह्या जिल्हा परिषद गटाचा भरपूर फायदा होणार आहे. आणि अजित भैया बेळगुणे हे भरपूर चांगलं काम करणारे आहेत. पहिलेपासूनच त्यांनी काँग्रेसचं काम करत आलेले आहेत, एकनिष्ठ राहून काम करत आहेत. त्याचप्रमाणे मी पण राष्ट्रवादीचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्यामुळे एकनिष्ठाचं एक हे आहे. त्या हिशोबानं त्यांना जिल्हा परिषदचा विकास जर आपल्या या भागातला करून घ्यायचा असेल, सर्व मतदारांना विनंती करतो की मतदार हे काँग्रेसच्या पाठीशी राहावं, अजित भैयाला निवडून द्यावं आणि आपल्या वलांडी जिल्हा परिषद सर्कलचा अध्यक्ष, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हे निवडून द्यावं, हे माझी मतदारांना विनंती आहे. केवळ जिल्हा परिषदचा सदस्यच नाही तर अमित भैया देशमुख यांनी जो शब्द निवडणुकीमध्ये दिलेला आहे प्रचारादरम्यान की या देवणी तालुक्याचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल, याच्यासाठी सुद्धा तुम्ही मतं काँग्रेस पक्षाच्याच उमेदवारांना द्यावं असं या ठिकाणी सांगितलं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.